ठाकरे पक्षातर्फे महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वतीनं संयुक्तरित्या करण्यात आलेल्या एसटी प्रवास 15% भाडेवाढ विरोधात निषेधार्थ आंदोलन। शिरपूर प्रतिनिधी जितेंद्र पाटील। आज शिरपूर इथं महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं प्रवासी भाडे दरात तब्बल 15% वाढ ही करण्यात आलेली असून ती गोरगरीब जनतेसाठी परवडणारी नाही। सामान्य जनतेला दाखवण्यात आलेल्या आमिषांचा प्रवास हा प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख ते प्रत्येकाकडून 15% अतिरिक्त भाडे वसुलीपर्यंत पोहोचलेला असून तो अन्यायकारक आहे। सदरील भाडेवाढ विरोधात शासनाचा निषेध करून आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले व त्वरित भाडेवाढ ही रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी उपस्थित भरतसिंग राजपूत उपजिल्हा प्रमुख, राजू टेलर उपजिल्हा संघटक, युवराज पाटील तालुका प्रमुख, जितेंद्र पाटील महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष, मुकेश शेवाळी तालुका समन्वयक, पिंटू शिंदे तालुका समन्वयक, विकास सेन विधानसभा समन्वयक, देवेंद्र पाटील शहर समन्वयक, शरद पाटील उपतालुका प्रमुख, बबलू शेख युवा सेना शहर अधिकारी, वाजिद मलक उपशहर प्रमुख, गणेश बिरारी वाहतूक सेना शहर अध्यक्ष, गणेश महेश चौधरी वाहतूक सेना उपशहर अध्यक्ष, संदीप धनगर वाहतूक सेना उपशहर अध्यक्ष, जावेद शेख वाहतूक सेना उपशहर अध्यक्ष, विजय पवार वाहतूक सेना उपशहर अध्यक्ष, विजय पारदी वाहतूक सेना उपशहर अध्यक्ष व शिवसैनिक उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आता जी लागू झालेली 15% भाडेवाढ आहे ती जाचक आहे आणि आमची मागणी या निवेदनाद्वारे अशी आहे की हे त्वरित भाडेवाढ रद्द केला पाहिजे। या निवडणुकीपूर्वी खूप मोठे आमिष दाखवले गेले, खूप सवलती दिल्या गेल्या आणि निवडणुका झाल्यानंतर जनतेला वाटा सोडण्याचा हा महायुतीच्या सरकारचा डाव आहे आणि लोकांना वेळेच्या गणतीत ते काढून राहिले आणि अतिशय जाचक पद्धतीने 15% दरवाढ झालेली आहे भाड्यामध्ये, ती त्वरित रद्द करावी या अनुषंगाचं आम्ही निवेदन आज आपणास सुपूर्द करत आहोत आणि हे निवेदन आपण शासनापर्यंत आणि प्रशासनापर्यंत आपण आपल्या माध्यमातून पोहोचाल अशी अपेक्षा बाळगतो। त्वरित याच्यावर निर्णय झाला पाहिजे, नाहीतर याच्या पुढे आंदोलनाची दिशा ही वेगळी असेल आणि याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासन। निवेदन घेते मी वाचून वीडियो बंद कर दूँ क्या?